पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत महाराष्ट्र दर्शन या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवरती। आज सर्वांना आपण दर्शन घडवणार आहोत महाराष्ट्रामधील अतिशय सुंदर मंदिर, जेथे श्रावणामध्ये सर्परूपी महादेव साक्षात भक्तांना दर्शन देतात। प्रश्न पडला असेल तुम्हा सर्वांना, कुठे आहे बरं हे मंदिर? हे मंदिर आहे पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात करंजे या गावी। चला जाऊयात करंजे गावी आणि घेऊया दर्शन। आपण आलोय करंजे गावामध्ये आणि हे समोर दुकानं आपल्याला दिसत आहेत आणि गर्दी झाल्यानंतर ही व्यवस्था सुंदर अशी प्रथमदर्शी आपल्याला बघायला मिळते। मंदिराचा परिसर अतिशय गोड आहे। दगडामध्ये बांधकाम केलेलं हे मंदिर प्रथमदर्शी मन वेधून घेते। समोरच मंदिराची पाटी बघून मन प्रफुल्लित होऊन जातं। या मंदिराची अजून एक आख्यायिका आम्हाला मंदिरात असणारे पुजारींनी सांगितलेली आहे। ती आख्यायिका त्यांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत। पण मी सांगतो की या मंदिरामध्ये गावामध्ये जर कोणी खोटं बोललं तर खोटं बोलल्यानंतर कोण खोटं बोललं हे सांगत नसेल तर त्या संशय असणाऱ्या व्यक्तींना या मंदिरामध्ये आणल्या जातं आणि या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूनी एक विहीर आहे। त्या विहिरीच्या पायऱ्या उतरत असताना जो कोणी खोटं बोलतोय तो आपोआप त्या ठिकाणी तेथे आपली साक्ष देतो की मी खोटं बोलत होतो। म्हणजे गावात जर कधी चोरीचा गुन्हा घडला, गावात जर काही अनिष्ट झालं आणि कोणी जर खोटं बोलत असेल तर ती साक्ष या ठिकाणी महत्त्वाची ठरते। असं असणारं हे मंदिर। चला तर प्रथमदर्शी आपल्याला 3 नंदी या ठिकाणी नंदी महादेव बघायला मिळतात। मंदिराचं दर्शन आपण घेऊया। नंदी महाराजाय नमो। ओम नंदिकेश्वराय नमः। नंदी महाराजाय नमो। नंदी महाराजाय नमो। नंदी महाराजाय नमो। नंदी महाराजाय नमो। नंदी महाराजाय मंदिरामधील जी महादेवांची पिंड आहे ती पिंड दुभंगलेली आहे। म्हणजे जसा कुरडीचा घाव आपण टाकतो आणि त्याचे 2 भाग होता, तशी ही पिंड 2 भागामध्ये आहे। याची सुद्धा फार मोठी आख्यायिका आहे। श्रावणातील सोमवारी सर्परूपाने जे महादेव दर्शन देतात आपल्याला, त्या सर्पाच्या डोक्यावर सुद्धा कुरडीचा घाव आपल्याला बघायला मिळतो, अशी ही आख्यायिका या ठिकाणी आहे। तर काय आहे ती आख्यायिका? आपण मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर, भोलेबाबांचं दर्शन घेतल्यानंतर आपण ती आख्यायिका आता या ठिकाणी ऐकणार आहोत। या मंदिरातील असणारे मोठे जाणकार पुजारी त्यांच्याच मुखामधून आपण ही आख्यायिका ऐकणार आहोत। त्याआधी महादेवांचं दर्शन आपण सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे। तिने 12 वर्षे सेवा केली सोमेश्वराची आणि ते रात्रीची उठून गडोभर दूध घेऊन ते वड्याकाठी जायची
तिथं पूजा करायची आणि अशी 12 वर्षे त्यांनी सेवा केली नवऱ्याच्या परस्पर. नंतर ती देव तिला प्रसन्न झाले आणि म्हणले मालोबाई तू इथं काही सेवा करू नको, सोरटी सोमनाथला ये. तर देवा मी सासर वाशीन, मी कशी येणार आणि किती लांब आहे ती, मी तुला विमान पाठवेल. तर तिला रातच्या 12 वाजता यायची, देव तिला विमान पाठवायचे आणि ती विमानात जाऊन सोरटी सोमनाथला पूजा करून. असं नंतर नवऱ्याच्या संशय आला की आपली बायको जाती कुठं, म्हणून त्यांनी एक दिवशी पाळत ठेवली. तर मालोबाई आपली पूजेला चालली, ती विमानात बसली. ते महादुनी काय मागचा हे काय महादूर माथवा धरला विमानाचा, ती सोरटी सोमनाथला चालली. तर देव काय म्हणले तुझ्या पाठीमागं धरणारा राय, मी काय दरवाजा उघडला नाही. तर देवाला ती म्हणली मी तुझ्या इथं मस्त जीव देईल. मग देवाने दरवाजा उघडला. तेव्हा म्हणली तू इथे येऊ नको, तुझ्या तिथं काळी कपिली वाज गाय माझे, मी तिला पिल आणि मग सोमेश्वर हळद. इथं जंगल होतं सगळं आणि हे वारुळ होतं. वारुळावरून देव निघाले, काळी कपिली वाज गाय, तिला पाना फुटला आणि मग देव पिवलं. त्या खोमण्याला काय वाटलं आपल्या गाईला सर्प चावतोय, म्हणून त्यांनी कुऱ्हाड विरकावली. तर ती उकरली, ते स्वयंभूलिंग निघालेली आतली कुऱ्हाड मारलेली खून. पण आता देव जर निघाले तर सर्प रूपी निघतात, त्यांच्या मस्तकी कुऱ्हाडी गावात. श्रावणातल्या शेवट सोमवारी हमखास निघणार. हिरवारी बी निघतात, पण आपल्या नशिबात पाहिजे दर्शन घेण्याकरता. लोक म्हणजे आमुषाला पुष्कळ अन्नदान लोक करतात, तिथे जेवण असतं आमुषाला. हिरवारी कवा निघते. इथली अशी आख्यायिका आहे मालूबाई. ती समोर मूर्ती मूर्ती दाखवते. बोला तुम्ही. हां, ती मालूबाईची मूर्ती आहे. हां, स्वयंभू. स्वयंभू. सांगा तुम्ही. म्हणजे ही सोमेश्वर मधली स्वयंभू पिंड. हे पाहिजे अशी खाच आहे, ही खोमण्याने गाव मारलेली खाच. आणि आता पण स्वरूपी निघतात ना देव, तर अशीच खाच आहे कडीवर. बापरे, मग ती ओळखायची कोण? आम्ही ओळखतो. काय भगवंताचं काय प्रमाण पाहिजे याच्या पलीकडे? आणखी काय पाहिजे? काय प्रमाण पाहिजे? सुरटी सोमनाथ गुजरात मधून देव इथे येत आहेत, आपले इथे साक्षात. आणि ती जिवंत स्वर आहे. म्हणजे जे नास्तिक लोक आहेत त्यांना प्रमाणे समोर हात कंगन को आरसी किया. ते असूनही ते खरं खोट्याची शपथ घेतात. वीर येते शेजारी. बरं, कुठं? तिथे पाठीमागे या मंदिरात. मंदिरातच आहे. बरं शेजारी. इथे खरं खोटं होतं. वा. म्हणजे जरी तुमची चोरी झाली तिथे, जरी आता माझ्यावर संशय समजा तर तिथे मी मग म्हणतो मी नाही घेतली, मी चोरी केली. इथे विहिरी जवळ आणलं ना, तिथे मनाने कबूल होतात. हा चमत्कार आहे. घेतो मी नाही का तीर्थाची. इथं आतमध्ये उतरवतात. हे पायऱ्या उतरताना इथून घेतो फक्त. खाली नाही जात जास्त. नाही. म्हणजे आजही नाही ते नाही. आता कसं असतं, थोडक्यात सांगतो तुम्हाला. तुमची चोरी झाली, माझ्यावर संशय, आणखी ह्यांच्यावर संशय. तिथं आम्ही मग म्हणतो आम्ही नाही चोरी केली किंवा काय, पण इथपर्यंत आणलं नाही ते की इथे तो पायऱ्या उतरतानाच कबूल होतो. यांनी केली चोरी किंवा मी केली, म्हणजे हा इथं चमत्कार आहे. वा. मग त्याच्यामध्ये कुणाचा संशय नवरा-बायकोचा ते सुद्धा इथं कबूल. चला. विशेष म्हणजे पंचमुखी रुद्राक्षाचं झाड आहे. हे वा वा. नेपाळमध्ये असते फॉरेस्ट. हो जाऊन आलेत नेपाळला. नेपाळला गेलो होतो.